चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज. या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की बांगलादेशमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण बांगलादेशमध्ये अचानक असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव? आणि बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का, कधी व किती प्रमाणात वाढणार आहे? आणि या वाढीमध्ये अखेर जो कांद्याचा बाजारभाव आहे तो देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे? चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे. जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या 8 दिवसात कांद्याचा बाजारभाव सातत्याने वाढीचा ट्रेंड दाखवत आहे. कांद्याचा बाजारभाव मॅक्झिमम 1800 रुपये ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय. आणि आनंदाची वार्ता की हा जो वाढीचा ट्रेंड आहे तो कायम राहणार आहे आणि लवकरच कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे सुरुवातीला 2500 व त्यानंतर 3000 पर्यंत पोहोचणारा दिसत आहे. पण कशामुळे हे समजावून सांगतो. बघा मित्रांनो, बांगलादेशला वर्षभरात जो कांदा या ठिकाणी लागतो तो जवळपास 35 लाख टनांच्या आसपास आहे. म्हणजे दर महिन्याला बांगलादेशमध्ये कांद्याचा वापर हा जवळपास होतो 2.5 ते 3 लाख टन. सध्या हिवाळा आहे, थंडीचं वातावरण आहे आणि या परिस्थितीत कांद्याचा वापर एरवीपेक्षा थोडासा जास्त प्रमाणात वाढतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर बांगलादेशकडे स्वतःचा कांदा सध्या नाही. बांगलादेशला स्वतःचा कांदा येण्यासाठी कमीत कमी 15 जानेवारीपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. आता त्यांच्याकडे स्वतःचा कांदा नाहीये. नवीन कांदा येण्यासाठी 1 महिन्याची वाट आहे. मग अशा परिस्थितीत त्यांना कमीत कमी 2.5 ते 3 लाख टन कांदा हा लागणारच आहे. आणि अशा परिस्थितीत ही गरज भागवण्यासाठी बांगलादेश सरकारने अगोदर जे दिवसाला 50 परवाने दिले जायचे त्याच्यामध्ये 4 पट वाढ केली आणि हे परवाने 200 केले. म्हणजे प्रत्येक गाडीत जर 30 टन माल आला तर 200 गुणिले 30 म्हणजे 6000 टन. पण याहीपेक्षा महत्त्वाची अपडेट अशी की ही संख्या आता वाढून या ठिकाणी 400 ते 500 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे जे IP परवाने येतात हे परवाने आता 400 ते 500 पर्यंत प्रतिदिवस जाऊ शकतात.
याचा अर्थ असा आहे की जर आपण 400च परवाने पकडले तर 6000 गुणिले 2 म्हणजे 12,000 टन रोज कांदा बांगलादेशला जाईल आणि 12,000 गुणिले 30 म्हणजे 3,60,000 टन म्हणजे त्यांची गरज भागून जाईल. पण लक्षात घ्या, जर एवढ्या प्रमाणात IP परवाने जर मंजूर झाले आणि खऱ्या अर्थानं जर एवढा कांदा बांगलादेशला जायला लागला तर तुम्हाला सांगतो 15 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा 100% आपल्याला 3,000च्या लेव्हलला गवसणी घालताना दिसू शकतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, बांगलादेशसह श्रीलंकेला सुद्धा कांद्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि यामुळं कमीत कमी 15 जानेवारीपर्यंत तरी कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे असं म्हणायला आणि मानायला अजिबात हरकत नाही. याच्यावर लक्षात घ्या मित्रांनो, जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आता 2500 ते 3000च्या आसपास पोहोचणार आहे, पण भविष्यात 4000 भाव होईल या भ्रमात राहू नका. या तेजीचा फायदा घ्या. प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं आपण जर कांदा विकला तर आपला 100% होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.